दवाखान्यात आलती मी, पर्यायचा हात झुकला नाही, तर मग मी परत चालले. हात नाही सुटला म्हणून. गुरुवारी बोलवलं उचलले इकडं हे का, तर गुरुवारी बोलवलं म्हणून गुरुवारी येणार आहे मी. तर झुकला नाही हात. आणि कधी पण सिव्हिलमध्ये यायचं. गोरगरिबाचा दवाखाना सिव्हिलमध्ये चांगला आहे. इकडं शहरात कसं आहे, चरचर बकरे कापतात. खाजगी दवाखान्यात कधीच खाजगी दवाखान्यात जायचं नाही, सिव्हिलमध्येच यायचं. लोकांनी दवाखाना चांगला आहे, चांगला दवाखाना आहे हो. तर सिव्हिलमध्येच कधी यायचं. तिकडं का नाही, काही जर झालं ना तर काय नाही, दुखाची गरज नाही त्यांना. फक्त का नाही कसं करू आता, तू जातं का ते? हो चालले आता आमच्या घरचे चालले ड्युटीवर. म्हणजे कसं की टाईम नको जायला वाटते की मग जातात. तेव्हा ते तिकडे चालले. ते मी चालली रमाबाईच्या इथं, थोडा वेळ तिथं थांबतो आणि जातो घरी. मग भेटू. मग कशी वाटली गर्दी? पण चांगला दवाखाना आहे बहीण भावांनो. या दवाखान्यात यात खाजगीमध्ये काही नाही. आमच्या घरच्याचे पैसे घेतले आणि इथं आले एक्सरा काढा. तिकडं पैसे लागले 2,000 रुपये लागले. 2 नाही 5,000 रुपये लागले. आणि इथं ना काढा एक्सरा म्हणा तुटला नाही म्हणत, तुम्ही गुरुवारी या. मग आता गुरुवारी येणार आहो मी. चला मग चालली आता. गेले वाटते आमच्या घरचे, माहीतही नाही. हे इकडं बा बसेल येतं. बा तिकडं आहे का? आता जातो. ते गेले तिकडं कामावर गेले. आता म्हणलं गुरुवार आणखीन एक दिवस घ्यायला लागते. मग गुरुवारी आपलं चाललं मग आईसमध्ये एक घालवायचा. पण सिव्हिलमध्ये ना चांगला दवाखाना आहे, भारी दवाखाना. नाशिकमध्ये काय नाही, ते खाजगी दवाखाना काहीच नाही. दोन पैसे गेले तर जातील. याचं सिव्हिलमध्ये.